पुणे शहरात आज मंगळवार दिनांक 13 मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे। तर मुंबईमध्ये मात्र सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। राज्यातील विविध भागात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळी 9च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली। अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। मुंबई पूर्व उपनगरात सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहे। तर भांडूप, विक्रोळी, पवई, घाटकोपर या परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे अशी माहिती मिळत आहे। ठाणे आणि मुंबईला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर याशिवाय अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र राज्यात सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात झालेल्या पावसामुळे नाशिकमध्ये मात्र पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। तसेच पालघर जिल्ह्यामध्येही शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। मात्र यानंतर सध्याच्या अंदाजानुसार 6 जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे। राज्याच्या काही जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने तडाखा दिलाय। वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट आजही कायम आहे। आज 13 मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। मात्र मुंबईत आज सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने पालघर तालुक्यातील मनोर, मस्तान नाका येथे ढगाळ वातावरण दिसून येत आहे।